विचार केला तर 4 ते 4.5 तास 2 सामन्यांना जर लागले तर त्याच्या पुढे किती वेळ होईल. येणाऱ्या काळामध्ये येणारे सामने तुम्हाला वेळेत खेळवणं गरजेचं आहे. सुयशपर दापोली संघात संघनायक आपण रेडी आहात इकडे, त्याच्यामुळे विनर टू विनर, विनर वर्सेस विनर हा सामना होईल. वेळ दौडू नका प्लीज. यानंतर ना मयूरजी आपल्याला वेळ सांभाळावा लागणार आहे, त्याच्यामुळे खेळाडूंना विनंती असणार आहे जर तुम्ही सगळे सेटल झाला असाल. आणखीन एक चांगला फटका, परंतु हा फटका फसलाय. का बरं पॉईंट लक्षात तैनात होता, आल्या पावली मात्र पाहतला परतावं लागतंय. आणि इथे आणखीन एक फलंदाजाचा बाद होणं अंगलट येईल तलेखार मुरुड संघाच्या. झाल्यानंतर दुसरा फलंदाज रेडी राहायचं, याची नोंद घ्या. वेळ नका दौडू ही विनंती आहे, कारण ऑलरेडी उशीर खूप होत चाललाय. 5 बाद 58 धावा. या षटकामध्ये मात्र मसूद गजगेनं पुनरागमन केलंय. 2 विकेट्स त्यानं कमावले. 3 धावा 3 बॉलमध्ये दिलेत. 35 धावा 9 बॉल्समध्ये. इथे फक्त डिलिंग होती मोठ्या फटक्यांची. मोठे फटके कन्वर्ट करू दिले नाहीयेत. वाटलं होतं की कदाचित रोमहर्षक सामना तमाम रसिकांना पाहायला मिळेल, परंतु इथून मसूदनं मात्र हा सामना आपल्याकडे वळवण्याचं काम केलं. त्याला फलंदाज लवकरात लवकर ऋषिकेश राऊत, नवीन फलंदाज ऋषिकेश राऊत. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 35 धावांची गरज आहे. जतीन गोंधलेकांची भूमिका निभावण्यासाठी तेही सज्ज आहेत, त्यांचे विशेष कौतुक करूया आपण. कांचन पालकर बाहुबलीला सपोर्ट सिस्टीम तयार केली जाते आणि कांचन पालकर जिथे असेल तिथे मात्र सपोर्ट सिस्टीम ही फार मोठी असते, त्यातील मात्र शंका नाही आहे. मोठ्या धावांची मोठ्या फटक्यांची गरज आहे. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं जात आहे. ज्या प्रकारची गोलंदाजी राहिली मसूदची अफलातून, इथे मात्र सिंगलला डबल, थोडीशी फेकी खराब झाली, कलेक्ट नाही करू शकला. कीपरच्या डोक्यावरून हा बॉल गेला आणि ते मात्र धावा आल्या. तब्बल 2 धावा साठी गाठली आहे, ती म्हणजे श्री केदारनाथ 11 तलेखार मुरुड संघानं. 5 बाद 60 धावा. ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर संघाच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी मसूद गजगेच्या रूपानं केली आहे. 4 बॉलमध्ये 5 धावा ते 2 विकेट. डेड बॉल कॉल. 33 धावा मृत चेंडू. अतिशय उत्तम दर्जाची रायगड प्रीमियर लीग. अलॉंग दी कार्पेट. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या मधून भरता वेगाना बॉल. नेमकं काय घडलंय ते पाहता येईल. धावा किती आहेत. सीमारेषेच्या आत बॉल थांबला की सीमारेषेच्या बाहेर गेला हे पाहिलं जाईल आणि बॉल मात्र सीमारेषेच्या आतच थांबला. आउटफील्डचा हा फायदा पावसाळी कोणाला होईल, कोणाला तोटा होईल तर कोणाला फायदा. धावा आल्या तर बलतोन. 31 धावांची गरज उरलेल्या 7 बॉलमध्ये. बॉल खराब. या बॉलवर या सामन्याचं चित्र स्पष्ट होईल की काय. 7 बॉलमध्ये 31 धावांची गरज होती. मसूद गजगेनं मात्र चांगला प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मात्र फसला. नो बॉलवर षटकार आला. धावा आल्या तब्बल 7. वरती 1 बॉलही भेटला. जणू काही इथे कॉमेंट्री आता हा 12th मॅन बोलल की काय असं वाटत असताना स्वतः उभा राहिला आणि गुड गुड बनाया, ये तो बनाया. सामन्याला गिरकी घेणारा, सामन्याला फिरकी देणारा हा 1 बॉल काय चित्र बदलतो. 7 बॉलमध्ये 31 धावांची गरज असताना टाकलेला नो बॉलवर आलेल्या 7 धावा आणि या मात्र अंतिम बॉलवर षटकार आला आणि आता मात्र धावा उरतील त्या फक्त आणि फक्त 18. सामना कशी कूच बदलतो या सामन्यानं दाखवलं. आता पुन्हा एकदा ही जबाबदारी मात्र सूरज करकेरेवर येऊन ठेपली आहे. स्ट्राईकवर असलेले सूरज ज्याने आतापर्यंत सामन्याचा विचार केला तर अनेक डॉट बॉल खेळलाय, स्लो खेळलाय, परंतु आता ऋषिकेश राऊतनं निर्माण केलेली ही संधी
93 धावांचा पाठलाग होऊ शकतो हे त्याच्या मनानं ठरवलं आणि ठरवलेलं मात्र आता हाती राहिलंय सूरज करकरेच्या. 6 बॉल 18 धावा. गोलंदाजीच्या मार्फत अभिजित जाधव ज्याने एका षटकामध्ये 15 धावा मोजल्या होत्या त्याला आता वाचवायचे आहेत तब्बल 18 धावा. एका बाजूला ऋषिकेश राऊत क्रमांक 7 वर आला. काय लढलाय, काय नडलाय आणि भिडलाय सुद्धा. सगळं 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 मुसळ केरात जातंय की काय. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. व्हाईट बॉल कॉल. 1 रन मात्र मिळतीये. 6 बॉल 17 धावा. क्रिकेट मैदानामध्ये खेळणाऱ्यापेक्षाही क्रिकेटच्या बाहेर असलेल्या खेळाडूंची धक 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 इथपर्यंत ऐकायला येते. ती धगधग या सामन्यात निर्माण केली आहे. काय बनलाय सामना. असं नाही तसं तुमचा आवाज जर गेला तिकडे ना तर काही काही लोक ऐकतील त्याचा पत्ता नाही. म्हणून 12th मॅनने एकानंच बसा, राहिलेल्या बाजूला बसा. आपल्या भावना माईक मधून स्पष्ट होता कामा नये याची विनंती आहे आपल्याला. त्याच्यामुळे आम्ही ऐकलं तेवढं बस, इथपर्यंत नको जायला. इथे मात्र रन्स आली 1, परंतु समाधानाची सगळ्यात मोठी बाब राहील की ऋषिकेश राऊत जण हा सामना बनवलाय तो असेल स्ट्राईकवर. पाच बॉल 16. आणखीन 1 डॉट बॉल. 4 बॉल 16. परंतु 93 धावांचा पाठलाग करत असताना ढेपाळलेल्या फलंदाजीला पुन्हा एकदा ट्रॅकवर आणलं. सुशांत मोकलनं चांगला खेळ दाखवला. मी म्हणेन की खऱ्या अर्थानं सूरज करकरे थोडासा अपयशी जरूर ठरलाय, पण इथून ऋषिकेश राऊतनं निर्माण केलेली संधी आता कन्वर्ट होऊ शकते का. क्या बात, क्या बात. आता अक्षरशः फिरवला. ज्या ऋषिकेश राऊतनं फलंदाजीतून फसवलं, फिरवलं, त्याच ऋषिकेश राऊतला मात्र हलक्या हातानं गोलंदाजी करत अभि जाधवनं आपल्या गोलंदाजीची टेक्निक बदलली. फास्ट अँड फ्युरियस पेक्षाही स्लोवर फार चालतं ते चालून दाखवलं आणि लागोपाठचे 2 बॉल टाकले. निर्धाव. 3 बॉल 16. या बॉलवर या सामन्याचं भवितव्य स्पष्ट होऊ शकतो. परंतु मसूदच्या शेवटच्या बॉलवर आलेला षटकार फास्ट अँड फ्युरियस बॉल राहायला हवेच. सामन्याचं चित्र स्पष्ट होतोय की काय. सिंगल रन्स कंप्लीट केली जाते. दुसऱ्या रनचा प्रयत्न सुरू आहे. इथे 2 रन्स मात्र कंप्लीट केल्या जातील. ओव्हर स्टेपचं बघायचं का पंच. पाहिलं जाईल. अंपायर्सनं मात्र ओव्हर स्टेपसाठी रेफर केलंय टीव्ही अंपायर्सनं. परंतु या सामन्याची उत्सुकता कमालीची शिगेला पोहोचली. 93 धावांचा पाठलाग करत असताना मात्र ढेपाळलेली फलंदाजी. नागेश वाडकरे पहिल्या बॉलवर आऊट झाला. त्यानंतर सुशांत मोकलनं प्रहार केले. 12 बॉल्समध्ये 3 षटकार 2 चौकार सहित 28 धावा ठोकल्या. विजय घाणेकरनं 1 बॉलला षटकार ठोकला. तेजसनं षटकार ठोकला, तोही परतला. फहद मात्र शून्यावरती परतला. त्यानंतर ऋषिकेश राऊतनं या सामन्यामध्ये कमालीचा कमबॅक केला. 7 बॉलमध्ये 31 धावा असताना मात्र एका बॉलवर धावा आल्या तब्बल 13. आणि इथे आता गरज राहिली आहे ती मात्र 2 बॉल 14 धावा. नेमका हा बॉल निर्णायक राहील की काय. इट्स अ नो बॉल कॉल. इट्स अ नो बॉल कॉल म्हणजे याचा अर्थ असा आहे सामना अजून जिवंत आहे. सामना अजूनही जिवंत आहे. अजूनही सामना श्री केदारनाथ 11 तलेकार मुरुड संघानं गमावलेला नाहीये. या 9 बॉलनं धाव आणखीन 1 वाढली आणि इथे मात्र फोर स्टेपची ही रन्स नो बॉल आला. एकूण धावा आल्या 3 आणि आता मात्र 3-13 कोणाचे वाजतील. 3-13 सामना होता कुठे, सामना चाललाय कुठे. इथे मात्र कमालीचा कमालीचा खेळ. ऋषिकेश राऊत ऑन स्ट्राईक. येस सुपर ओव्हर. सुपर ओव्हर जर सामना बरोबर सुटला तर सुपर ओव्हर आहे. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. इट्स अ व्हाईट बॉल कॉल अगेन. गोलंदाजी मात्र आता मात्र 3 बॉल 12 धावा. या बॉलवर जर का ऋषिकेशनं चमत्कार दाखवला तर इथे तलेखार मुरुड संघ जल्लोष करू शकतो. बघायचं आहे. 3 बॉल 12 धावा. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ.
अनिश्चयतेने भरलेल्या या खेळाला मात्र अगेन इट्स अ नो बॉल कॉल. 6+1 is 7. ही गोलंदाजी मात्र आपल्या संघाला मारक ठरणार, एक हाती सामना जिंकणार असं वाटत असताना मात्र ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर संघाच्या गोलंदाजांना एखादी करणी करावी की काय असा काहीसा प्रकार घडला. 7 बॉल 31 वर असताना फेकलेल्या नो बॉलवर तब्बल 13 धावा आल्या आणि इथे 2 बॉलला 14 राहतील असं वाटत असताना एक नो बॉल आणि त्यानंतर फ्री हिट आणि आता पुन्हा एकदा नो बॉल. सगळं चित्र विचित्र होत आहे. बंगाली भाषेत आपण नेहमी म्हणतो ये नौ चॉलबे, ये नौ चॉलबे, आणि हे 2 नो बॉल म्हणजे अक्षरशः सामन्याला कधी कुठेही घेऊन जाऊ शकतात. मुसल केरात जाणं हे असंच असतं. 93. चला फिल्डिंग लावा. 3 बॉल आणि 5 धावा. 3 बॉल 5 धावा. गणित होतं कुठं, गणित गेलं कुठं, नेमकं घडलं काय. नो बॉल तुम्हाला या सामन्याच्या बाहेर काढतील. 93 धावांचा पाठलाग करत असताना सहज सामना संपेल. पोलादपूर संघ हा सामना सहज खिशात घालेल असं वाटत असताना मात्र कमालीची फलंदाजी. इथे मात्र आणखीन एक फटका पाहतोय आणि हा मात्र इथं येतोय. हा खणखणीत चौकार आणि चौकारानं स्कोर इज लेवल. आतापर्यंत शांत स्तब्ध बसलेला हा चंबू, हा कॅम्प आणि खऱ्या अर्थानं ह्या पूर्ण जो तंबू आहे शांत होता. आता मात्र टाळ्यांचा जल्लोष होतो. ऋषिकेश राऊत हा सामना कमालीचा आणि पाहत असताना 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून अतिशय उत्तमरित्या हा सामना निहाळतोय. मित्रांनो, आपला मुलगा आहे संदेश पाटील, संतोष नाणेकर असतील, तारिक भाई असतील, यांच्या पंक्तीत जाऊन काही का वेळ विना हा बसणाऱ्या तीळ मात्र शंका नाही आहे. 24 लाईव्ह इव्हेंट्सला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मुलाला मात्र पुढे जाण्यासाठी नक्कीच सहकार्य करा. स्कोर इज लेवल. फक्त आणि फक्त 1 धावेची गरज आहे. नाही अजून घडलं नाहीये, सामना अजून संपला नाहीये. 1 बॉल 1 धाव होईल का. यस, ओव्हरस्टेप वाईट साठी रेफर केलं जातं बॅटिंग साईडनं. येस, पाहून घ्या. एका सामन्याला जवळपास 2 तास म्हणजे एका इनिंगला. डे नाईट फॉर्मॅट चांगला आहे. पुढच्या वर्षी डे नाईट जर होईल ना असेच चालू राहील. परंतु इथे पाहिलं जात आहे, निरखून पाहिलं जाईल. सामना कमालीचा सुटलाय हा. इट्स अ फेअर. तर फिल्डिंग लावून घ्या. माना खाली टाकण्यापेक्षा इथूनही लढण्याचं सामर्थ्य जर दाखवलं ना तर हा सामना पुन्हा खेळण्याची संधी पोलादपूर संघाला मिळू शकते. आपल्या स्वतःच्या चुकीमुळे गमावत चाललेला हा सामना जर का तुम्हाला सुपर ओव्हर मध्ये खेळायचा असेल ना तर 1 डॉट बॉल. मित्रांनो, जोरदार टाळ्या होऊ द्या. तमाम दर्शकांना विनंती आहे. 93 धावांचा पाठलाग करत असताना 1 बॉल 1 धाव. षटकार मारणं सोपं राहतं पण 1 धाव करणं कधीही कठीण. 1 धाव कठीण राहील का. सुपर ओव्हर बनेल का. रायगड प्रीमियर लीग वर्ष पहिले रबर बॉलची ही स्पर्धा आणि या स्पर्धेमधला पहिला सुपर ओव्हरचा सामना राहील का. इट्स अ मायटी. सिंगल रन सोपी नसते म्हणूनच दाखवला आसमान, ठोकला षटकार आणि इथे मात्र या षटकारानं 93 धावांचा पाठलाग सहज केला असंच म्हणेन. ऋषिकेश राऊत, हॅट्स ऑफ यू. आणि खऱ्या अर्थानं या विजयाला मूलभूत कारणीभूत राहील तो म्हणजे मसूद गजगे, ज्यानं 1 नो बॉल टाकला, त्यावर 13 धावा आल्या आणि यानंतर मात्र आज शेवटचा गोलंदाज अभि जाधव. हॅलो, चला दोन्ही आता विनर या दोन्ही संघांमध्ये सामना होईल. एका बाजूला सुयोग स्पोर्ट्स दापोली आणि दुसऱ्या बाजूला केदारनाथ 11 तळेखार मुरुड. विजय घाणेकर प्लीज आपण लगेचच टॉस साठी यायचं आहे. सुयोग स्पोर्ट्स दापोलीचा कर्णधार इथे उपस्थित आहे आणि अगदी क्रिकेट म्हणजे द ग्लोरियस गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी, द गेम ऑफ जेंटलमन. आणि भारत आणि पाकिस्तान विरोधात सामना 47 एक्स्ट्रा धावा आणि त्याच एक्स्ट्रा धावा ज्योती एंटरप्राइजेस पोलादपूर संघाच्या 92 धावा वाचू शकल्या नाही. चला, केदारनाथ 11 तळेखार मुरुड सगळ्याला विनंती आहे की आपण लाईनअप मध्ये यायचं आणि विजय घाणेकर याला विनंती आहे की आपण लगेचच टॉस साठी टॉस होईल आणि लगेचच आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. तो म्हणजे या